सिलेंडर कोणाकडे नाही आहेत म्हणून आहे ना, सगळे शॉप्सच बंद आहेत बाहेरचे. बिचारी आज पूजा उपाशी राहणार आहे वाटतं. क्या है ऑफिस में आज? गुड़ी पड़वा। क्या होने वाला है? क्या होने वाला है? अभी तक तो हम लोग सरप्राइज रखा है, अभी आगे देखते क्या होगा। कुछ होने नहीं वाला इसको भी मालूम है. काय होतं गुढीपाडव्याचं? यांच्या डोक्यावर गुढे उभे. उद्यापासून बरोबर डब्बा आणणार आहे ती. आणशील का? परत घेते हे लास्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ऑफिसमध्ये ट्रेडिशनल विअर करून बोलवलं, कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि त्यासाठी आज थोडं ट्रेडिशनल टाईप बोलवलेलं. त्यासाठी मी ट्रेडिशनल विअर केलं आहे आणि आता माझ्या अजून मैत्रिणी यायच्या बाकी आहे. तर त्या आल्यावरती मी दाखवेन की त्या कशा रेडी होऊन आल्यात आणि आज दिवसभरात आम्ही ऑफिसमध्ये काय काय करतो हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. 10 वाजायला आलेत आणि अजून कोणच नाही आलं आहे. जो की ऑफिसचा टाईम असतो 9. 10 वाजले तरी अजून पण कोणीच नाही आलं आहे. कसं वाटतंय तुला आज ऑफिसमध्ये काय होणार आहे? काय नाही होणार आहे. रात्री मेल बघ किती वाजता आलाय? किती वाजता? 6:30. ही पण मेकअप करायला आली आहे माझ्यासोबत. ह्याच्यात बघायला लागेल तुला. हां तुला आय एम रेडी गाईस. हे पाहिजे तुला? नको. आय एम रेडी गाईस. मी एवढा प्रोफेशनल नाही लावत. मला तर तेवढा पण येत नाही लावायला. आज ना की आई आहे तू. सबको पता है मैं नाचती नहीं हूँ। काय ऑफिस में आज? आज गुड़ी पड़वा। क्या होने वाला है कुछ सेलिब्रेशन? नहीं, अपना काम करो और टाइम पे निकलो बस। क्या होने वाला है? अभी तक तो हम लोग सरप्राइज रखा है, अभी आगे देखते क्या होता है। कुछ होने नहीं वाला इसको भी मालूम है. मी दिसत नाहीये हिला. शॉपिंग करायला जायचं टाकून खायची कामं करता फक्त. ऑफिसमध्ये काय सेलिब्रेशन होणार आहे? काय आयडिया नाही. यांच्या डोक्यावर गुढे उभे. काय बोलते बघा. कोणी बघत असेल तर तिला माफ करा. आपल्या ऑफिसमध्ये जी नेहमी लेट येते ती माझी मैत्रीण आली आहे. ती आहे पूजा. तिला तुम्हाला भेटवते मी. कसं वाटते लेट येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतं. झोप बीप सगळी झालेली आहे. मस्त वाटतं, फ्रेश. आज साडी का नाही घातलीस तू? म्हणजे साडी कामं करायची आपल्याला. साडी घाल. मला वाटतं साडी घालशील यार. तू साडी का नाही घातलीस? माझा पहिला गुढीपाडवा नाही आहे. फोन केला काहीतरी खायला आण म्हणून, तर माणसाने फोनच नाही उचलला, कारण तिला आणायचं नव्हतं खायला. तुझा स्कॅम आम्हाला समजलेला ग. माझा फोन बॅगेत होता. आता मी थोडंसं काम करणार आहे. हे असं ट्रेडिशनल विअर करून काम करायला खूप जास्त बोर होतं. म्हणजे ट्रेडिशनल घालून पण कामच करायचं, तर ट्रेडिशनल का घालायचं? कामाच्या मध्ये मध्ये खातो. हां. तो अंगणाही आले. हे टिफिन नाही आणलं आहे. हे तिचं रोजचं आहे. आता हा फर्स्ट ब्लॉग आहे ना यूट्यूबला, म्हणून तुम्हाला माहिती नाही आहे. पण एक ती डब्बा आणतच नाही. असा कोणतरी एक दिवस येतो ज्या दिवशी तिचा डब्बाही येतो घरून. डब्बाच नाही म्हणत ती. पौर्णिमा आणि अमावस्येला आणि डब्बा आणतो. छान दिसते मी. चांगली वाटतेस यार. आता बाहेर गुढीची पूजा वगैरे झाली आणि सगळेजण फोटोज क्लिक करतात, पण गर्दी असल्यामुळे मी आमची टीम नाही गेली. आम्ही थोड्या वेळाने जाऊ आणि तेव्हा तुम्हाला दाखवेन पण माझी टीम. तोपर्यंत मी माझा चहा एन्जॉय करते, विदाऊट शुगरवाला चहा. आणि आता काम पण करते थोडंसं. हे आमचे ते सर आहेत जे मला सगळ्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करतात. आम्हाला प्रसाद वाटला बघा. फोटोज क्लिक करायला आलो आहे. माझे फोटोज आणि अक्षताचे, आम्ही दोघींचे फोटो क्लिक करणार. पूजा गेलेली बाहेर जेवण आणायला आणि गॅस सिलेंडर कोणाकडे नाही आहेत म्हणून आहे ना, सगळे शॉप्सच बंद आहेत बाहेरचे. बिचारी आज पूजा उपाशी राहणार आहे वाटतं. बिचारी. उद्यापासून बराबर डब्बा आणेल मध्ये. डब्बाच नाही आणत गाईज. सांगते सिलेंडरची कमी आहे, बाहेर नाही आहे, तरी पण डब्बा नाही आणत. फ्रँकी घेऊन आली आहे. उद्यापासून पोरगी बरोबर आणेल. उद्यापासून बरोबर डब्बा आणणार आहे ती. आणशील का? उद्या नाही, उद्या सुट्टी. आधीपासून सांगते चला 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 बाहेर फोटो काढायला, तर कोण माझं ऐकत नाही आणि मला बोर होतं आहे खूप जास्त बसून. तर बोर होतं, तर तोपर्यंत तुम्हाला मी माझा डेस्क टूर देते. जास्त काही नाही आहे, नॉर्मलच आहे, पण तुम्हाला देते. डेस्क स्टार्ट होतो. हा आहे कीबोर्ड, PC आणि इथे एक फोन आहे, सॅनिटायझर आणि इथे मी थोडेसे जे काय मला ऑफिसमधून भेटलेलं आहे ते सगळं लावलं आहे. इथे आमच्या चौघींचा फोटो लावलेला आहे आणि
इथे छोटंसं एक क्यूटचं असं मी बनवलं आहे, एक झाड मस्त आणि 2 टॉईज. छोटंसं स्टोअर आहे गाईज, बट छान वाटतं हे बघायला. असं दिसतं हे मस्त एकदम छोटंसंच आहे पण क्यूट आहे. फोटो काढायला आम्ही टाइमपास करतोय का आम्ही बोलते. आम्ही एवढीच जण आलेलो फक्त फोटोज काढायला, कारण बाकीच्या सगळ्यांना काम होतं म्हणून ते नाही आले. घेऊ शकतेस तू. आम्ही पण आलो. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. ओ माय गॉड, थँक्यू. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा मराठी. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर काही असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन ऑफिसमध्ये गुढीपाडव्याचं. तर तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. भेटूया.